आणि आज अवस्था अशी आहे की मी 25 लाख रुपये ऍपल बेरमध्ये त्या ठिकाणी कमवतोय। ते बघितल्यानंतर मला याची खात्री पटली की शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते काही ना काही वेगळं करू शकतात। आणि म्हणून आता आपण यावेळेस असं ठरवलंय, मागेल त्याला शेततळ तर देऊच, पण मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला शेततळ्यासोबत अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन श्रेडर, अशा सगळ्या गोष्टी यावर्षीच आपण 1000 कोटी रुपये त्याकरता ठेवले आहेत। जेवढे लोक रजिस्ट्रेशन करतील त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा आपण देणार आहोत। आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर गटशेती आहे। गटशेतीशिवाय पर्यायच नाही। आमच्या शेतकऱ्याची सगळी शक्ती का संपली? शेती छोटी झाली आणि त्यामुळे त्या शेतीमध्ये आधुनिकता आणण्याची ताकदच त्याच्यामध्ये उरली नाही।